नमस्कार, मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपल्या पुणे जिल्ह्याच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामध्ये आज आपल्या इथे एक उमेदवारांना आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. ताई नमस्कार. ताई मी स्मिता तुषार गायकवाड. आपले चिन्ह कोणते आहे? माझं चिन्ह कपाट आहे. मी प्रभाग 16 ब मधून फिकट गुलाबी रंग आहे त्याच्यामधून मी प्रभाग 16 ब मधून लढते आहे. आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय का? हो, अपक्ष म्हणून भरलेला आहे. आपण म्हणजे आज आपल्या वार्डामध्ये जर पाहिलं तर आज आपण एवढं कट्टर समर्थक आहात भाजपचे, आपण इतके कट्टर समर्थकाप्रमाणे कामं केले आहेत, तरी देखील तुम्हाला आज हा बंड पुकारण्याची का गरज पडली? ताई कसं आहे, म्हणजे मी आतापर्यंत 2014 पासून आपण काम करत आहोत, काम करत आहे, काम करत राहील. हा माझा मी सामाजिक कार्यातून मी काम करत आलेली आहे. आतापर्यंत मी शेकडो म्हणजे हजारो रस्ता कचरा ड्रेनेजचे कंप्लेंट सोडवलेले आहेत, हजारो नागरिकांना जॉब लावलेले आहेत. आपण महिलांचं माझं 25,000 महिलांचं संघटन आहे. आपण महिलांपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या योजना, सरकारी योजना सगळे राबवलेल्या आहेत. सगळ्या म्हणजे वरतून जे केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या मार्फत जे जे योजना निघतात ते सगळे आपण राबवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला लोकांप्रती काहीतरी माझी भावना आहे की बाबा लोकांना कामं मिळावी आणि लोकांचं चांगलं व्हावं, त्यासाठी माझा प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे, कारण की मी 2014 एक मिनिट कट करा तेवढं. नाही कसं आहे, मी 2014 पासून मी काम करते, आता पण 12 वर्ष झालं मी काम करते. त्याच्यामुळे जे काम केलंय त्याची पावती म्हणजे लोकांना माहिती आहे माझं काम काय. त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांच्या आग्रहास्तव म्हणजे मी उभी राहिलेली आहे. सगळ्या नागरिकांनी दिलेला पाठिंबा, त्यांच्या सांगण्या म्हणजे माझे जे कार्यकर्ते आहे, नागरिक आहे, त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही काही करा आणि उभं राहा, आमच्यासाठी उभं राहा, म्हणून मी त्यांच्या आग्रहास्तव उभी राहिली. आज या ठिकाणी म्हणजे जर पाहिलं तर खूप जणांची नाराजी आहे की नाही का, म्हणजे एवढं तुम्ही काम करून तुम्हाला आज त्या ठिकाणी म्हणजे एक उमेदवारी तुम्हाला लाभ मिळाला नाहीये, तर भविष्यामध्ये तुमची एक निवडणूक झाल्यानंतर तुमच्या अशा काही संकल्पना आहेत की तुम्ही काही राबवू शकता? ताई मला हडपसर प्रभाग हा 1 नंबरचा पूर्ण पुण्यात काय महाराष्ट्रात 1 नंबरच्या करायची इच्छा आहे. जे आपल्या इथे जे प्रॉब्लेम्स आहे, इंटरनल रस्ते आहेत, छोटे आहे, डीपी रस्ते अर्धवट आहेत, आपले कॅनलचा किंवा आसपास शहराचा कचऱ्याचा प्रश्न आहे, कचऱ्याला दर महिन्याला पैसे लागतात, तर तसं न होता म्हणजे आपल्याला ट्रॅफिक खूप आहे, ट्रॅफिक इतकी प्रचंड वाढलेली आहे हडपसरमध्ये, तर त्याच्यावरती मला तोडगा काढायचा आहे. अहो प्रश्न इतके अफाट आहेत, लहान मुलांना जे शाळेची मुलं आहेत त्यांना क्रीडांगण नाहीये. आपण म्हणतो की सगळे मुलं तंदुरुस्त राहिले पाहिजे, पण कुठे क्रीडांगण कुठे आम्हाला? आमच्या मुलाला आम्ही लहानपणी म्हटलं कुठं पाठवा क्रिकेट खेळायला, तर त्याला मगरपट्ट्यात पाठवलं, तर तिथले लोक म्हटले आमच्या फक्त मगरपट्ट्यासाठीच लोक म्हणजे नाही का मुलांना आम्ही खेळून देऊ शकतो. हे चुकीचं आहे ना. आम्ही पैसे पण त्याचे भरायला तुमचे तयार होतो. पण मला काय म्हणायचंय की अगर आम्ही या इथं प्रभागामध्ये आम्ही काम करतोय, एवढ्या लोकांसाठी घालवतो, अगर आमच्याच मुलांना खेळायला इथं जागा नाहीये, तर आपले जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं किती अवघड आहे. म्हणजे तो क्रिकेट ग्राउंडचा प्रश्न आहे. लोकांना एखादा हॉल वगैरे आपल्याला काय करायचं, एखादा छोटासा कार्यक्रम करायचं म्हटलं, तर मी माझ्यावरून सांगते, मला एखादा छोटासा कार्यक्रम करायचं म्हटलं, मला एक साधा हॉल नाहीये जिथं 500 लोक बसू शकतील का 200-300 लोक बसू. अरे असे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, आणि ते काम करण्यासाठी मला जनतेचं पाठबळ पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. आणि मी खरं सांगते की मला 16 तारखेला मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छिते की गुलाल हा माझाच आहे, कारण की आणि आपल्या हडपसर मध्ये एक सावित्रीची लेक आहे. मला पूर्ण हडपसर मधून प्रचंड प्रतिसाद आहे, आणि त्या पद्धतीने इतरांसारखं नाहीये. जसं आता आपण बोललो की तिकीट मिळालं त्यांना, आता कुठल्या बेस आता मला इतरांवर म्हणजे काही मी कुणाला टीका टिप्पणी करू इच्छित नाहीये. मला फक्त एवढं म्हणायचं, ज्याला काम केलंय त्याला संधी दिली पाहिजे होती, ती नाही मिळाली. आणि त्यांनी काय क्रायटेरिया पाहिला त्यांनी ते स्वतः तपासावं. की आता आमचं एवढंच म्हणणं होतं की अगर मला काही हरकत नव्हती तर तिकीट द्यावं. आता शेवटी तो मंडळीचा प्रश्न, पण तुम्ही म्हणताय की आम्ही काम पाहणार, तुमची सदस्य नोंदणी पाहणार, तुमचं सरळ ॲप पाहणार, तुमच्या योजना पाहणार, तुम्ही किती योजना राबवल्या, तुम्ही किती हे केलंय, किती नमो ॲप डाउनलोड, म्हणजे अशा पद्धतीने सगळं
आमच्या मी तर प्रचंड काम केले. हडपसर परिसरामध्ये तुम्ही कुणालाही विचारा मी किती काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आणि पक्षाकडे पण डेटा आहे माझा, मी किती काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी काय माझं एवढंच म्हणणं होतं, तुम्ही द्या, इतरांना द्या. माझं काही आक्षेप नाही. म्हणजे नाही का शेवटी आता त्यांचा निर्णय आहे. पण कामाचा जो आलेख असतो, तो आलेख तपासून तुम्ही दिलं पाहिजे होतं. ज्याचं 5 वर्षात काही काम नाही. तुम्ही अगर त्याला तिकीट देत असाल, कुठल्या बेसवर आय डोंट नो. तुम्ही त्याला ज्याचं काही हे नाही, तुम्ही अगर फक्त मंडळाशी म्हणजे नाही का असं काहीतरी तर मी बाकी पैशाचं वगैरे मी काय बोलू इच्छित नाहीये. पण फक्त मला एवढं म्हणायचंय, की ज्यांनी काम केलंय त्याला संधी न देता त्यांनी आमच्यासारख्या सामान्य नेतृत्वाला जिचं काम बोलते, जिचं शब्द नाही जिचं काम बोलते असे नागरिक बोलतात बरं का, की अशा पद्धतीने तुम्ही नेतृत्वाला नाकारले. आता मी हडपसर परिसरात फिरते आहे, पण इथला जो लोकांची भावना आहे सगळीकडं अन्याय झाला अशी भावना आहे, हळहळ व्यक्त होत आहे. आणि त्याच्यामुळं मला असं नक्की वाटते बाबा जनतेचा प्रतिसाद असताना मला डावललं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या आग्रहाखाली मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळं मी म्हणजे आणि मी परत सांगते की मी भारतीय जनता पार्टीची एक निष्ठावंत आहे. की मला इतर पक्षाचे पण नाही का एबी फॉर्म्स होते किंवा काय तर मी ते घेतलेले नाही. कारण की मला भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच राहायचं आहे. त्याच्यामुळे मला भारतीय जनता पार्टीने पण समजून घ्यावं आणि माझा दृष्टिकोन मी अपक्ष का राहील याचं समजून घ्यावं. कारण की मी काम केलं, मला काय परत एवढं काम नाही करत. त्या लेवल 14 वर्ष जे मी काम केलंय तेवढा काळ त्याच लेवलनी दर महिन्याला काम करणं, दर महिन्याला कार्यक्रम घेणं, लोकांशी संवाद साधणं, आपलं सगळं घरावर खुशीपात्र ठेवून काम करतेय. ते परत थोडंसं हे काम आता पण करणार आणि माझ्या समाजसेवाचा वसा हा कायम पुढे राहणारच आहे. पण त्यासाठी मला जनतेच्या आग्रहाखाली उभी राहिलेली आहे. प्रश्न मला शेवटचा. आज आपण पाहतोय म्हणजे पुणे जिल्ह्याला पण एक म्हणजे अजित पवार यांचं एक त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणेच म्हणजे सांभाळलं असं म्हणतात, सगळे संबोधतात. पण आज तुम्ही म्हणताय की तुमच्या एरियामध्ये की तुमच्या ह्याच्यामध्ये अजिबातच विकास कसला झालाच नाही. अगदी तुम्ही ग्राउंड पासून तुम्ही सांगितलं. तर आज या ठिकाणी तुम्हाला जनतेचा कसा लाभ होत आहे? जनता तुम्हाला कशी पाठीमध्ये राहायचं? जनतेचा पाठिंबा म्हणजे मी सांगते छोटे छोटे असे उदाहरणं आहेत जे फक्त आतापर्यंत मी जाताना फक्त असं आम्ही हाय हॅलो असायचं. आता जनता मला थांबवतीये, ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे अशा पद्धतीने जनता मला सांगत आहे. तेच माझी पोचपावती आहे. ताई तू काळजी करू नको. मी म्हणते अहो मी लय खाली आलेले 8वा नंबर आहे माझा. अरे वर 8वा जरी असला तरी तुझं काम बोलते. मला इतके लोक प्रतिसाद देत आहे ना खरंच म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं विजय हा माझा निश्चित आहे. अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तर या जे दादांचं किंवा साम्राज्य आहे किंवा तुमच्या प्रचारावरती काय परिणाम होत आहे का? तुम्हाला असं जाणवतंय का? दडपण वगैरे काय असं आहे? ऐका ना मी जे आतापर्यंत काम केलं ह्यांनी आत्ता आलेले हे जे लोक आत्ता प्रचार करतात ते गेले फक्त 10-15 दिवस झालं त्यांचा प्रचार चालू आहे. मी गेले माझा तप चालू आहे. मी 12 वर्ष झालं मी काम करतेय. त्याच्यामुळे मला प्रचाराची गरजच नाहीये. माझा प्रचार हा 12 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामुळे जसं काय उद्या इलेक्शन आहे या अनुषंगाने मी काम करते आहे. तर त्याच्यामुळे मला कुणाची घाबरायची मला काही चिंता नाही. माझी मायबाप जनता हे माझं सर्वस्व आहे आणि ह्यांना माहिती आहे तुम्ही काम केले. त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा मला नक्की आहे, 100% आहे. शेवटचा एक प्रश्न आहे की तुम्ही आज जनसमुदायाला तुमच्या जे आहेत तुमचे सगळे वार्डामधले लोक तुम्ही त्यांना आज काय आव्हान देऊ इच्छिता की त्यांनी तुम्हाला सपोर्ट करावं किंवा तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला त्यांना काय सांगू शकता? आपले जे हडपसरचे जे नागरिक आहेत ह्यांना मी एक आव्हान करते बाबा मी एक सावित्रीची लेक आहे. एक तुमच्यासाठी एक आव्हान करते की बाबा ज्यांनी काम केले त्यांनाच तुम्ही निवडून द्या. उगाचच असं फक्त आलंय म्हणजे फक्त काही पक्षाचे वरती लोगो आहेत त्याच्यामुळे त्यांना हे न करता ज्यांनी खरं काम केलं अपक्ष असले खाली असले तरी चालू दे पण ज्यांनी खरं काम केले त्यांना निवडून द्या. कारण की ही शेवटची संधी आहे माझ्या मतीने. कारण की ही वेळ परत नाहीये. कारण की एवढं सगळं तप करणं हे करणं जरा एक घरावर तुळशीपात्र ठेवून एखादी महिला
जिच्या मागं काही बॅकग्राऊंड नाहीये राजकीय, ना सासर ना माहेर, असा काही राजकीय वारसा नसताना अगर ती जनतेसाठी एवढे 12-14 वर्ष काम करतीये, तर जनता मला नक्कीच म्हणजे जनतेला मी एवढं सांगू इच्छिते की बाबा तुम्ही कोण काम करते आणि कोण आयत्या वेळेस येते हे पहा. म्हणजे फक्त ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही किती आतिषबाजी करते, कोण किती मोठे रॅली करते, कोण कसं ह्याच्यावर फिरते, गाड्यांवर फिरते, किती मोठे झेंडे लावतात, ते न बघता तुम्ही कोण किती मोठ्या गाड्यांमध्ये नाही का असं फोर व्हीलर मध्ये ओपन जीप मध्ये फिरते, ते न बघता तुम्हाला इझिली अवेलेबल असणारा कार्यकर्ता कोण आहे जे तुमच्याला 24/7 अवेलेबल असेल, ज्याला तुम्हाला बोलण्याची भीती वाटणार नाही. असं नाही तो म्हणणार तुम्ही माझ्या कार्यकर्त्याशी बोला, तो गाडीची काच खाली करू शकत नाही. तशा कार्यकर्त्याला म्हणजे तशा नेत्याला तुम्ही हे न करता जे तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे, एका कॉलवर तुमची कामं करू शकतो, अशा कार्यकर्त्याला तुमच्या बहिणीला, तुमच्या मातेला, तुमच्या मुलीला निवडून द्यावं. एवढीच एक मी त्यांना आवाहन करू इच्छिते. धन्यवाद. नक्की. धन्यवाद.